नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत MHATT म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 मधील पेपर 2 सामाजिक शास्त्र हा पेपर संच सी आहे। चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना। सुरुवातीला आहे प्रश्न मराठी व्याकरणाशी संबंधित। पहिला प्रश्न आहे, शिखांचे ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत? पर्याय दिले आहेत संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत शेख मोहम्मद। तर याचा अचूक उत्तर असणार आहे संत नामदेव। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 2, उत्कट भावना व्यक्त करतानाही दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे? अपसरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह, संयोजक चिन्ह। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उद्गार चिन्ह। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, य हे गण असणारे वृत्त कोणते? इंद्र, वर्जा, भुजंग, प्रयात, वसंत, तिलका, मालिनी। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 भुजंग, प्रयात। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, उपमेयाला उपमेयाची उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? पहिला आहे पर्याय दृष्टांत, दुसरं अतिशयोक्ती, तिसरं अनुप्रास, चौथं अनन्वय। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अनन्वय। विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी वायू आहे? पर्याय दिले आहेत अद्भुत, शृंगार, भयानक, शांत। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 भयानक। प्रश्न क्रमांक 6, माती या नावाचे अचूक विशेषण कोणते? बहारदार, पडीक, कसदार, मजेदार। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 कसदार। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा। वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे। पर्याय दिलेले आहे रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, रीती वर्तमान काळ। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 रीती भूतकाळ। प्रश्न क्रमांक 8, पररूप संधीची उदाहरण ओळखा। नुमजे, नदीत, खिडकीत, नाहीसा। याचं उत्तर असणार आहे नुमजे। प्रश्न क्रमांक 9, तत्पुरुष समासातील शब्द ओळखा। यथाशक्ती, गैरहजर, भवसार, दररोज। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 भवसार। प्रश्न क्रमांक 10, अनुरागी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय दिले आहेत प्रेम, क्रोध, संताप, राग। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 प्रेम। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी ओळखायची आहे। पर्याय दिले आहेत धरती किंवा आकाश, अवघड, सोपे, होय, नाही, सुलभ, सोपे। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 होय विरुद्ध नाही। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, अचूक शब्द ओळखा। पर्याय दिले आहेत त्यातील आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे आदरणीय, आदरणीय, आदरणीय आणि आदरणीय। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 आदरणीय। प्रश्न क्रमांक 13, दिलेली म्हण पूर्ण करा। ज्याची खावी पोळी त्याची रिकामी जागा। करावी चहाडी, करावी निंदा, भरावी झोळी, वाजवावी टाळी। याचं अचूक उत्तर असणार आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी। त्यानंतर आहे सम्राट सिंग या नाटकाचे लेखक कोण? पर्याय दिलेले आहे वि वा शिरवाडकर, रा ग गडकरी, प्र के अत्रे, रत्नाकर मतकरी। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 प्र के अत्रे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, सांध्य पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? पर्याय दिले आहेत इंद्रजित भालेराव, विठ्ठल वाघ, सुरेश भट, ग्रेस। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 ग्रेस। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा। देवी, देवतांनो, देव, देवता। याचं अचूक उत्तर असणार आहे देवतांनो। पर्याय क्रमांक 2 देवतांनो।
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे. वाक्य प्रकार ओळखा. पहिलं आहे केवळ प्रयोगी, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, वाक्य रूपांतर. त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. भरधाव शब्दातील उपसर्ग ओळखा. धाव, व, भ आणि र, भर. त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 भर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा. तीर्थस्वरूप, तीर्थरूप, तीर्थरूप, तीर्थस्वरूप. त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तीर्थरूप. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. मराठी वर्णमालेतील आहा यांना काय म्हणतात. बाराखडी, स्वरादी, व्यंजन, शब्द. तर याला म्हणतात स्वरादी. पर्याय क्रमांक 2 स्वरादी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21. भास्कर शब्दातील योग्य व अचूक लघुक्रम ओळखा. गुरु लघु लघु, गुरु लघु, गुरु गुरु लघु, लघु गुरु लघु, लघु गुरु गुरु. त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 लघु गुरु गुरु, गुरु लघु गुरु. त्यानंतर आहे खालील उत्तरा वाचून त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 22 ते 24 यावरील प्रश्न आपल्याला उत्तरा वाचून त्याची प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. दत्तला अनेका गुरु होते. त्याचा अर्थ असा की माणसाला शिकायचं असेल तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटत असतात. जिज्ञासूला पर्वतातून प्रवचन आणि निर्झरातून संगीत ऐकायला मिळतं असं पंडित नेहरूंनी सांगितलं आहे. परदेशी असताना असे अनेक म्हणी हाती लागले. या विश्वाच्या वाटेवर तुम्ही एकदाच वाटचाल करणार आहात, कारण करता येईल तितक्याच लोकांना तुम्ही आनंदित करा, अशा आशयाची एक इंग्रजी कविता आहे. इटालियन माणूस तिचं शब्दशः पालन करीत आहे. स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करण्याचा तो प्रयत्न करतो. सुखद जीवनला दोलतोविता या त्यांचा एक राष्ट्रीय मंत्रच झालेला आहे. गोव्यात या वृत्तीला शेगात म्हणतात. पोर्तुगीजाच्या दीर्घ सहवासामुळे गोवेकरांना मिळालेला तो वारसा असावा. पहा. प्रश्न क्रमांक 22. दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते. शिकण्याची आवड, आनंदी वृत्ती, प्रवचनाची आवड, संगीताची आवड. तर दत्ताला गुरु भेटण्याचे कारण होतं शिकण्याची आवड. माणसाला शिकायचं असेल तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं असं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 शिकण्याची आवड. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23. गोवेकरांना पोर्तुगीजांकडून कोणता वारसा प्राप्त झाला. पर्याय आहेत कविता, संगीत, सुशेगात, प्रवचन. तर याचं उत्तर आहे सुशेगात. इथेच दिलेलं आहे. गोव्यात या वृत्तीला सुशेगात म्हणतात. पोर्तुगीजचा दीर्घ सहवासामुळे गोवेकरांना मिळालेला तो वारसा असावा. तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 सुशेगात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24. इटालियनचा राष्ट्रीय मंत्र कोणता. पर्वतातून प्रवचन ऐकणे, निर्झरातून संगीत ऐकणे, कवितांचे वाचन करणे, ला दोनते विता. इथे आपल्याला इथेच दिलेलं आहे. सुखद जीवनाचा मंत्र, सुखद जीवनाला दोनते विता हा त्यांचा एक राष्ट्रीय मंत्रच झालेला आहे. तर आपलं पर्यायातून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 ला दोलचे विस्ता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25. वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता. त्याग करणे, फडशा पाडणे, वारा वाहणे, ओवाळून टाकणे. त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 त्याग करणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता. पृथक्करण, 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 पृथक्करण. त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 पृथक्करण. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27. सलाते, सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत. पर्याय दिले आहेत द्वितीय, तृतीय, तृतीय, चतुर्थी, चतुर्थी, द्वितीय, चतुर्थी, प्रथमा संबोधन. त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 द्वितीय चतुर्थीमध्ये सलाते, सलानाते हे विभक्ती प्रत्यय लागतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28. वाचनानुसार अचूक नसलेली शब्द जोडी ओळखा.
भाषा भाषा, सभा सभा, भाषण भाषण, आज्ञा आज्ञा. तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक भाषा भाषा, भाषण भाषण. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29. क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुष नपुंसकलिंगी एकवचनी व स्वतंत्र असा प्रयोग कोणता? प्रयोग आहे कर्मणी, कर्तरी, भावे, कर्मकर्तरी. त्याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 भावे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30. सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहेत? पहिला आहे पोवाडा, दुसरा अभंग, तिसरा संतवाणी, चौथा आहे लावणी. तर याचं हे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 लावणी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या पुढील भागात आपण इंग्रजी विभागातील व्याकरणातील संबंधित प्रश्न बघणार आहोत.